शालेय ड्रेसेसचे माहेरघर महावीर ड्रेसेस। सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध। शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंटचा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध। शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल। छत्रपती शिवाजी मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा। रास्तभाव दुकानदारांचे एक दिवसीय धरणे आंदोलन। विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आंदोलन। धान्य वितरणाच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी, केसरी कार्ड धारकांना धान्य मिळाले पाहिजे आणि कमिशनचे पैसे दरमहा 7 तारखेपर्यंत देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हा रास्तभाव धान्य व केरोसिन परवानाधारक दुकानदारांनी आज 2 जुलैला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे। तसेच 8 जुलै रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार असून मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री व अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे। मागण्या मान्य न झाल्यास 1 ऑगस्ट पासून राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार बेमुदत संप करणार असल्याचा इशारा धान्य दुकानदारांनी राज्य सरकारला दिला आहे। कमिशन मध्ये वाढ झालीच पाहिजे। दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री माननीय नामदार छगनरावजी भुजबळ यांनी अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानाधारक महासंघाच्या बैठकीमध्ये राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या अडीअडचणी समस्या ऐकून घेतल्या व राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशनमध्ये ताबडतोब वाढ करण्याचा सूतोवाच केलेले होते। परंतु जानेवारी उलटून गेला, आज जुलै महिना लागत आहे तरी आजपर्यंत याच्यावर कोणताही राज्य शासनाकडून निर्णय झालेला नाही किंवा चर्चाही झालेली नाही। मध्यंतरीचा काळ हा आचारसंहितेचा काळ गेला हे आम्ही मान्य केलं, परंतु आचारसंहिता उठल्यानंतर राज्य शासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानाधारक महासंघाच्या वतीनं राज्यभर स्वस्त धान्य दुकानदारांच्या आंदोलनाचा पवित्रा घेतलेला असून दिनांक 26 जून 2024 रोजी राज्यभर सर्व तालुका स्तरावर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आला। तसेच आज दिनांक 2 जुलै 2024 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे व निदर्शने आंदोलनाचा कार्यक्रम करण्यात आला असून